आणि यानंतर बातमी मुंबईतनं आहे। मातोश्रीवरती खंबाटा एअरलाइन्सचे प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि अंजली दमानिया यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। कर्मचाऱ्यांची देणी थकीत आहेत म्हणून। आणि एकीकडे मातोश्रीवरती बैठक सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी खंबाटा एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या सगळी जी थकीत देणी आहेत ते परत देण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे या प्रश्नामध्ये पुन्हा एकदा सेना भाजपची कुरघोडी पाहायला मिळते। ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, मातोश्रीवर काय घडलं? निश्चित ज्ञानदा, कुरघोडीचा आणखीन एक नवा अंक आपल्याला सेना भाजपचा पाहायला मिळाला आज। मातोश्रीवर सध्या अंजली दमानिया यांच्यासोबत खंबाटा एव्हिएशन कंपनीचे कर्मचारी, त्याचे संबंधित जे अधिकारी आहेत ते आणि ज्यांच्यावर आरोप आहे खासदार शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरेंसमोर सुनावणी सुरू आहे। सगळे पुरावे सादर केले जात आहेत आणि असं असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विभागामार्फत एक प्रेस रिलीज जारी केली आणि ज्या ह्या कामगारांच्या देय रकमा आहेत त्या त्वरित देण्याचे आदेश दिलेले आहेत। खरं तर मुख्यमंत्री आज मुंबईत नाही आहेत, तरीही ही प्रेस रिलीज आलेली आहे। अतिशय ड्राफ्टेड प्रेस रिलीज आहे आणि ह्याचं टायमिंग जर आपण बघितलं तर यात प्रश्नच उद्भवत नाही की हे काटछाट राजकारण आहे। कारण कुठेतरी सेना आणि भाजप पुन्हा एकदा या मुद्द्यावरून श्रेयवादाच्याच लढाईत जुंपलेलं आपल्याला दिसण्यात येते। मात्र एक गोष्ट जी चांगली झालेली आहे ती खंबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला आहे यातून असं दिसतंय। परंतु हे पुन्हा एकदा आश्वासनच आहे की खरोखर त्यांच्या देय रकमी त्यांना परत दिल्या जाणार का, याकडे आता लक्ष राहील त्यांना। निश्चितपणे कुरघोडीच्या राजकारणात कर्मचाऱ्यांचं भलं व्हावं हीच कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अपेक्षा आहे। ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।